नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी 15 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि या 15 जिल्ह्यातील कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांना प्राधान्य दिलेले आहे। तर ती 15 जिल्हे कोणते आहे? त्यामध्ये पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, धुळे, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि औरंगाबाद या 15 जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांना प्राधान्याने पैसे मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये राष्ट्रीयकृत बँका आहेत। तर या बँकांमध्ये सर्वात लवकर पैसे जमा होण्याची अपेक्षा आहे। त्यामध्ये पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंध बँक, पंजाब अँड सिंध बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोदा आणि बँक ऑफ इंडिया। यामध्ये इतरही मान्य बँक आहे। त्यामध्ये येस बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, ICICI बँक आणि सिटी बँक। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही प्रकारच्या बँकांमध्ये तुम्हाला अडचणही येऊ शकतात। त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे पतसंस्था, आधार लिंकिंग सुविधा नसलेल्या बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी। तर शेतकरी मित्रांनो, या ज्या बँका आहेत तर या बँकांमध्ये तुम्हाला काही थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता याऐवजी तुम्हाला दोन्ही योजनांसाठी कोणकोणती कामे करायची आहे, म्हणजे दोन्ही योजनांचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमची KYC पूर्ण केली आहे का हे तपासायचं आहे। ऑनलाईन सातबारा उपलब्ध आहे का, त्यानंतर फार्मर ID कार्ड काढले आहे का, तसेच मोबाईल नंबर हा सक्रिय स्थितीत आहे का। तर या गोष्टींची तुम्हाला योग्य ती काळजी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, आता या नवीन PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवीन हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे। त्यामध्ये आपण जर विचार केला तर पूर्वी आपल्याला PM किसान योजनेअंतर्गत दरमहा महिन्याला 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपये अशी एकूण 4000 रुपये प्रति हप्ता मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, येणारा PMचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु अद्याप मात्र कृषी विभागाकडून किंवा शासनाच्या माध्यमातून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। ज्यावेळेस अधिकृत तारीख जाहीर होईल त्यावेळेस आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।